सुरक्षा रक्षक मंडळ भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। सुरक्षा रक्षक मंडळ भरतीचा जो आहे GR या ठिकाणी चेंज करण्यात आला। पहिला जो GR होता आणि आता तो GR आहे, नवीन GR या ठिकाणी आलेला आहे सुरक्षा रक्षक मंडळचा। आणि सुरक्षा रक्षक मंडळच्या नवीन या ठिकाणी भरती निघणार आहे, लक्षात ठेवा। आणि या भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये। आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिले, या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही आहे, कोणताही यामध्ये मुलाखत नाही आहे, तर ग्राउंडच्या बेसवर आपलं यामध्ये सुरक्षा रक्षक मंडळमध्ये सिलेक्शन होणार आहे। आणि आपलं जर सिलेक्शन झालं तर आपल्या जिल्ह्यामध्येच आपल्याला नोकरी करावी लागते। 8 घंटेची ड्यूटी राहते आणि पगार सुद्धा यामध्ये जवळपास 22 ते 25 हजाराच्या आसपास आपल्याला या ठिकाणी पगार भेटते सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये, ठीक आहे। आणि सुरक्षा रक्षक मंडळ ही जी भरती गृह विभागाअंतर्गत येते, लक्षात ठेवा। आणि सुरक्षा रक्षक मंडळ भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आधी निळे कपडे राहायचे वर्दी, आता जे विद्यार्थी मित्रांनो खाकी वर्दी या ठिकाणी आलेले आहे सुरक्षा रक्षक मंडळमध्ये। तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता। आणि सुरक्षा रक्षक मंडळचं जे काम राहते तर तुम्ही पाहिलं असेल, जे काही डॅम वगैरे झालं, दवाखाने वगैरे झालं, सरकारी जे कार्यालय निमशासकीय कार्यालय आहे, तर अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळांच्या ड्युट्या राहते, लक्षात ठेवा। तर सुरक्षा रक्षक मंडळची निवड प्रक्रिया कोणची किती लागते, छाती किती, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। सुरक्षा रक्षक मंडळची भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सुरक्षा रक्षक मंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतात। 9वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर लास्टची जी भरती आली होती सुरक्षा रक्षक मंडळची 2020 ला आली होती। आणि ही जी भरती विभागावाईज या ठिकाणी भरती निघते, लक्षात ठेवा, ठीक आहे। या ज्या जागा विभागावाईज जागा राहते, म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याला फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे ही भरती या ठिकाणी राबवली जाते आणि जिल्हास्तरीय विभागीय स्तरावर या ठिकाणी ही भरती या ठिकाणी राबवल्या जात असते, लक्षात ठेवा। 2020 ला भरती झाली होती, तुम्हाला माहित होतं एकदम पारदर्शक ती भरती झाली नव्हती, लक्षात ठेवा। भरपूर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो गोंधळ झाला होता, लक्षात ठेवा। तर आता जे विद्यार्थी मित्रांनो ही जी भरती एकदम गृह विभागाअंतर्गत या ठिकाणी होणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो चांगल्या पद्धतीने ही भरती या ठिकाणी होणार आहे, लक्षात ठेवा। आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहिलं तर वयोमर्यादा आपण विचार केला, यामध्ये 35 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा आहे। आणि त्याचबरोबर याच्या अगोदर जे वयोमर्यादा राहायची 18 ते 40 वर्षापर्यंत, 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहायची। SC ST ला 5 वर्ष सूट राहायची। पण आता जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये काय केलंय की 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा ठेवण्यात आली। SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 40 पर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। OBC कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे। याच्या अगोदर जी भरती व्हायची ते पारदर्शक नाही व्हायची, पण आता जे विद्यार्थी मित्रांनो पारदर्शकपणे ही भरती होणार आहे। मेन म्हणजे पोलिस त्या ठिकाणी ग्राउंड घेण्यासाठी हजर राहणार आहे, लक्षात ठेवा। तर पारदर्शकपणे ही भरती या ठिकाणी आता येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे, लक्षात ठेवा। तर आपापल्या तयारीमध्ये लागा, जो काही इव्हेंट आहे तर ते इव्हेंट मी तुम्हाला सांगणारच आहे, ते सुद्धा आतापासून हे करून घ्या। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 18 ते 35 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे। SC ST ला 5 वर्ष सूट, OBC कॅटेगरीला 3 वर्ष सूट। आता यामध्ये आपण निवड प्रक्रियेचं जर पाहिलं, यामध्ये पेपर तर नाही आहे, मुलाखत पण नाही आहे, तर आपलं ग्राउंडच्या बेसवर सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये उंची किती लागते, तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 165 सेंटीमीटर उंची लागते। आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी उंची 158 सेंटीमीटर। त्याचबरोबर आपलं वजन पुरुष उमेदवारांचं 50 किलोच्या वरती असलं पाहिजे, महिला उमेदवारांचं 45 किलोच्या वरती असलं पाहिजे। छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर याच्या अगोदर जर आपण पाहिलं सुरक्षा रक्षक मंडळची भरती झाली होती 2020 ला, विभागावाईज ते भरती झाली होती 2020 ला, ठीक आहे। तर त्यावेळेस जर आपण पाहिलं त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो 30 मार्काचा फिजिकल होता आणि 10 मार्क शैक्षणिक पात्रतेच्या याच्यावर बेसिकवर भेटत जात आहे। तर त्यावेळेस काय होतं की त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो सीटअप होत्या, सीटअप माहिती आहे तुम्हाला, असे मारा लागते 10 सीटअप त्यावेळेस होत्या 10 मार्कासाठी, एकदम इझी। आणि त्याचबरोबर 400 मीटरचा इव्हेंट होता, 400 मीटरचा 1-2 राऊंड आहे, तर तो मारा लागेल 2 मिनिटामध्ये, 2 मिनिटाच्या अंदर मारला त्यांना आउट ऑफ भेटत होता मार्क, ठीक आहे।
तर हे झाले. आणि त्याचबरोबर 8 मार्कासाठी राहतात तर पुलअप 6. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो 30 मार्कासाठी अशा प्रकारे सुरक्षा रक्षक मंडळाचं ग्राउंड राहतं. आणि ग्रॅज्युएशन जर तुमचं झालं असेल तर 10 मार्क भेटायचे. त्याचबरोबर जे तुमचं 12वी झालं असेल तर मग तुम्हाला त्या ठिकाणी जे 7 मार्क, आणि 10वी झालं असेल तर तुम्हाला 4 मार्क, आणि 8वी पास असेल तर 1 मार्क. अशा प्रकारे शैक्षणिक पात्रतेच्या धोरणावर सुद्धा मार्क त्या ठिकाणी दिल्या जात आहे. पण आता जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये मार्क तर भेटणारच आहे एवढे, पण आता ग्राउंडमध्ये या ठिकाणी चेंजेस करण्यात आला आहे. ग्राउंडचे जे इव्हेंट आहे ते चेंज करण्यात आले आहे. तर आता इव्हेंट कोणते असणार आहे? 1600 मीटर रनिंग आता सुरक्षा रक्षकमध्ये असणार आहे. तर 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग पुरुष उमेदवारांना 5 मिनिट 10 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 40 मार्कासाठी 1600 मीटर रनिंग आहे. 5 मिनिट 10 सेकंड, 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 36 मार्क. 5 मिनिट 30 सेकंड, 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 32 मार्क. 5 मिनिट 50 सेकंड, 6 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. 6 मिनिट 10 सेकंड, 6 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 6 मिनिट 30 सेकंड, 6 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. 6 मिनिट 50 सेकंड, 7 मिनिट 10 सेकंड आले तर 16 मार्क. 7 मिनिट 10 सेकंड, 7 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 10 मार्क भेटत जाणार आहे. आणि त्याचबरोबर गोळा फेकचं जर पाहिलं 8.5 मीटरपेक्षा जास्त फेकला 30 मार्क भेटणार आहे. 30 मार्कासाठी गोळा फेक आहे. आणि 30 मार्कासाठी 100 मीटर रनिंग आहे. अशा प्रकारे आपलं 100 मार्काचा ग्राउंड होणार आहे. 100 मार्कावर या ठिकाणी ग्राउंडचा कडाप लागणार आहे. आता महिला उमेदवारांसाठी जर ग्राउंड पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे. 800 मीटर रनिंग जर तुम्ही 2.50 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी आले 40 मार्क भेटणार आहे. 2 मिनिट 50 सेकंड ते 3 मिनिटापर्यंत आले 36 मार्क भेटणार. 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंडपर्यंत आले 32 मार्क भेटणार आहे. 3 मिनिट 10 सेकंड ते 3 मिनिट 20 सेकंडपर्यंत आले 28 मार्क. 3 मिनिट 20 सेकंड ते 3 मिनिट 30 सेकंडपर्यंत आले 24 मार्क. 3 मिनिट 30 सेकंड ते 3 मिनिट 40 सेकंडपर्यंत आले 20 मार्क. 3 मिनिट 40 सेकंड ते 3 मिनिट 50 सेकंडपर्यंत आले 16 मार्क. 3 मिनिट 50 सेकंड ते 4 मिनिटापर्यंत आले 10 मार्क. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ग्राउंडमध्ये मार्क भेटणार आहे. महिला उमेदवारांना 40 मार्कासाठी 800 मीटर रनिंग आहे. त्यानंतर 100 मीटर आहे. महिला उमेदवारांना 100 मीटर रनिंग 30 मार्कासाठी आहे. तर समजा तुम्ही या ठिकाणी 14 सेकंड किंवा त्यापेक्षा कमी 30 मार्क भेटणार आहे. जसा टाईम वाढणार आहे तसे कमी मार्क्स भेटणार आहे. गोळा फेकमध्ये तुम्ही या ठिकाणी मार्क बघू शकता स्क्रीनवर. अशा प्रकारे या ठिकाणी आता ग्राउंड असणार आहे. आणि 100 पैकी मेरिट या ठिकाणी कॅटेगरी वाईज लागणार आहे. SC, ST, OBC, WS, NTV, ओपन, SBC, SBC या सर्व कॅटेगरी वाईज. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी 100 मार्कासाठी आपलं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे. तर लास्टची जी भरती आली होती 2020ला आली होती. एक लक्षात ठेवा. आता जे विद्यार्थी मित्रांनो 6 वर्ष होत आले, 6 किंवा 6.5 वर्ष या ठिकाणी होत आले आहे. या ठिकाणी जे फक्त जे विद्यार्थी मित्रांनो आता जे अलीकडे जर पाहिलं तर फक्त GR या ठिकाणी चेंज करण्यात आलेला आहे. आणि सुरक्षा रक्षक मंडळमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 10 मार्क आपल्याला शैक्षणिक याच्यावर भेटणार आहे मार्कावर. म्हणजे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर 10 मार्क भेटणार आहे. त्याचबरोबर तुमचं 12वी असेल तर 6 ते 7 मार्क भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही 10वी जर पास असाल तर 4 मार्क 4 ते 5 मार्क भेटणार आहे. आणि 8वी पास असाल तर 1 मार्क भेटणार आहे. अशा प्रकारे आपल्याला शैक्षणिक पात्रतेवर मार्क भेटणार आहे. तर आता सुरक्षा रक्षक मंडळाची भरती कधी निघणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो जागा या ठिकाणी रिक्त आहे. GR याच्या अगोदर चेंज झालेला आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये जे सुरक्षा रक्षक मंडळाची भरती निघत आहे तर ही जी भरती या ठिकाणी निघणार आहे तर जवळपास या ठिकाणी मे महिन्यापर्यंत सुरक्षा रक्षक मंडळाची भरती निघण्याची दाट शक्यता आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आतापासून 100 मीटर, 1600 मीटर रनिंग, गोळाफेक हे सर्व जे काही इव्हेंट आहे हे आतापासून आउट ऑफ करून घ्या. कारण की मे महिन्यापर्यंत सुरक्षा रक्षक मंडळाची भरती आपल्याला पाहायला भेटणार आहे. मेन म्हणजे सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे. कारण की या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही आहे, कोणताही यामध्ये मुलाखत नाही आहे. तर ग्राउंडच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे सुरक्षा रक्षक मंडळमध्ये. आणि वर्दीसुद्धा यामध्ये खाकी वर्दी आहे. आणि पगारसुद्धा 21 ते 22 हजार रुपयाच्या आसपास महिना भेटते. ठीक आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे सुरक्षा रक्षक मंडळबद्दल. आजच्यासाठी तर थांबतो. व्हिडिओ नेक्स्ट शूटमध्ये. जय